जाहीर केलं गेलं होतं पारितोषिक स्मित मात्रे बड्डे बॉय हेमंत पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर केलं गेलं होतं आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते. हे आपण पाहू शकता कडक 2 फटके आणि कडक नोटा पाहायला मिळतात. तर या मॅच नंतर बोलूया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील सर तिथे सज्ज आहेत. थँक्यू सुभाष पाटील सर. ना बॅक टू क्रिकेट. अजून एक सामना त्यानंतर शेवटचा सामना. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा GPL गोलगाव प्रीमियर लीग 2025 पर्व सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. टॉस जिंकलाय श्रेयस स्टार आणि सीताराम स्पोर्ट्स संघाला करायचे प्रथम फलंदाजी. एक मिनिट दादा बाजूला बना कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. सागर 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 थोडस मागे. येस स्टार्ट. हा डगआउट सुंदर विलोभनीय दृश्य. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा उद्या दुसरा दिवस नंतर मात्र फायनलचा दिवस याला विसरू नका. उद्या अजून क्राऊड होईल. हेमंत यांची आम्ही चर्चा करत होतो त्यांनी संपूर्ण माहिती दिली आम्हाला स्पर्धेची. भरपूर काही चर्चा झाल्या. तर चांगली स्पर्धा आहे. पहिला चेंडू बॅकपटला जाऊन चांगला पंच केलाय. लॉंग आपला बॅकअप आहे. एकच धाव मिळणार. चांगला बॅकअप. दोन संघांमध्ये सामना आपण पाहतोय. पहिला सामना खेळत असताना दोन्ही संघ रात्रीचं शांत वातावरण अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा 11:44 आणि पंचांचा वाईटचा इशारा येतोय. भरपूर काही दिले या स्पर्धेने तुम्हाला. आनंद धाडस महोत्सव जत्रेचं स्वरूप देखील या स्पर्धेला आलंय. कारण नामांकित स्पर्धा महाराष्ट्रातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. नामलेख केला जातोय. आमचा प्रेक्षक वर्ग सामना एन्जॉय करत असताना डगआउट मधनं प्रेक्षक गॅलरीमधनं माफ करा बघा प्रेक्षक भरपूर दाखवले जातात. चांगली यूट्यूबची सुविधा देखील आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील आम्ही स्वागत करूया. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट अत्यंत क्लीन अँड क्लॅरिटी विथ क्वालिटी अशी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. ओ गॅपमध्ये केलाय. स्वीप करत असताना मिळणार ती एकच धाव. अल्पेश गायकवाड आमचे भिवंडीतील नामांकित स्कोरर ज्यांच्या माध्यमातून भिवंडीतील सर्वात मोठ्या स्पर्धा रंगल्या जातात सजवल्या जातात त्यांच्या माध्यमातून. आणि आमचे सुभाष धुमाल सर ते देखील भिवंडीतील नामांकित समालोचक. 19 धावसंख्या दापलकावरती अल्पेश सांगतील आम्हाला. अल्पेश 4 धावा. तिसऱ्या पंचानं रेफर केल्या पंचानं नो बॉल साठी. यस चेक केला जाईल. पंचांची कामगिरी देखील खूप चांगली झाली या स्पर्धेमध्ये. कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागतं. त्यामुळे पंचांचं लक्ष त्यांची कडी नजर ही देखील तेवढ्याच तीक्ष्ण वेगानं क्रिकेटवरती असते. प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करू. चांगला उदंड प्रतिसाद पहिल्या दिवसापासून आम्हाला प्रेक्षकांनी प्रचंड सहकार्य केलंय. उदंड प्रतिसाद पहिल्या रात्रीमध्ये रजनीमध्ये. हे प्रेम कायम असू द्या स्पर्धेवरती. जीपीएल आता ब्रँड झाले ब्रँड. कारण मागच्या 2 वर्षामध्ये ही स्पर्धा महाराष्ट्र कानाकोपऱ्यात पोहोचली आणि प्रत्येक शहरात प्रत्येक घरात प्रत्येक नगरात प्रत्येक नाक्यावरती फेअर डिलिव्हरी. फक्त एकच चर्चा स्पर्धेची. कट केला बॅकफुटला जाऊन एकदा मिळणार. गोलंदाज स्वतः चेंडूखाली आला होता मात्र बॅकअप देऊ शकला नाहीये आणि मिळणार ती एकच धाव. 19 धावफलकावरती सिंगाच्या माध्यमातून 5 धावा. श्रेया स्टार संघानं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सीताराम स्पोर्ट्स संघाला फलंदाजीला आमंत्रण दिलंय. फलंदाज बाद. डायरेक्ट चेंडू मारू शकत नाहीयेत. थँक्यू. विलास पाटील यांच्यासाठी प्रत्येक कॅचसाठी आमचे हेमंत पाटील यांच्याकडनं विलास मात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक हेमंत पाटील यांच्या माध्यमातून. जबरदस्त मेहनत हेमंत पाटील यांच्या त्यांनी संपूर्ण संघाची नावाजलेली नामांकित स्पर्धा. 19 धावा 5. कट केला बॅकफुटला जाऊन जागा दाखवत असताना पंचाच्या मागे विकेट. एकच धाव. 2 धाब्याचा प्रयत्न नाहीये माघारी. गो बॅकचा कॉल दिलाय कारण गरज होती आणि मिळणार ती एकच धाव. 6 धावा. षटकाची झाली सांगता. इकॉनॉमी षटक राहिलं. आमचा VIP डाईस हे सर्व मान्यवर या सर येस 12वे खेळू तुमचा व्यवस्थित पाठवा जेणेकरून सर्वांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील. अन्यथा सिरीजसाठी रेकॉर्ड
ग्राह्य धरला जाणार नाहीये, लक्षात असू द्या. हे आमचा मान्यवर कक्ष, हे संपूर्ण आमचे मान्यवर ज्यांना आम्हाला चांगलं सहकार्य केलं स्पर्धेमध्ये, त्यांचं मनापासून स्वागत करतोय. सर्व स्पॉन्सरचं मनापासून आभार व्यक्त करतोय का तुम्ही या स्पर्धेला दिलेलं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि तुमच्यामुळे ही स्पर्धा आहे, तर तुमचं मनापासून स्वागत. एका षटकाची धावसंख्या 6. ब्लॉकाचा चेंडू, चांगला बॅकअप, मिसफील्ड, चौकार. आता वाजवा खालीवाली, बरोबर आहे खालीवाली. यस, पंचांचा इशारा झालाय. बाईंच्याबद्दल तुमचे देखील आभार. डीजे मास्टर तुमचे देखील आभार. चांगला एंटरटेनमेंट केलात आपण या स्पर्धेमध्ये, प्रेक्षकांची मने जिंकलीत. कारण आम्हाला संगीताची प्रचंड आवड आहे. आम्ही देखील संगीत प्रेमी आहोत, पुस्तक प्रेमी आहोत, निसर्ग प्रेमी आहोत आणि क्रिकेट प्रेमी आहोत. हिट केलाय फलंदाज बाद, 14 वरती दुसरा धक्का. वरती दुसरा धक्का. प्रत्येक दिवशी तुम्हाला एक सामना खेळायचा आहे. पाण्याच्या दिवशी देखील तुम्हाला एक सामना खेळायचा आहे. चांगली मॅनेजमेंट आहे. हे मंची आम्ही चर्चा करतो, त्यांनी सांगितलंय या स्पर्धेमध्ये खेळण्याची सर्वांची इच्छा असते, कारण एक मोठी स्पर्धा आपण खेळतोय. चांगलं नियोजन, आयोजन. धावसंख्या दाखल होती 15. दुसरा षटक मार्गस्थ असताना सीताराम स्पोर्ट्स संघाची धावसंख्या टॉस आणि फलंदाजी करत असताना तिकडनं आवाज देऊ नका, डगआउटमधनं आवाज नको प्लीज, डगआउटमधनं आवाज नको. यस, पंचांचा नोबलचा इशारा. यस, 5 प्लेयर तुम्ही ऑफसाईडला लावलेत. डगआउटमधनं आवाज देऊ नका मित्रांनो प्लीज. आयोजकांची विनंती आहे तुम्हाला, कारण पंचांचं लक्ष चांगलं आहे. 10 खेळाडू असतात या संघामध्ये. आपण पाहतो असं अंडरआर्म क्रिकेटचा नियम असतो, 10 खेळाडू घेऊन तुम्ही उतरू शकता. मात्र एका बाजूला 5 शतक तुम्ही लावू शकत नाही आहात. मग ऑन साइड असेल किंवा ऑफ साइड असेल. पंच देखील हसतात गाळातल्या गाळात, कारण एन्जॉय करतात ते देखील. चांगली स्पर्धा आहे. देर इज नो प्रेशर ऑन द अंपायर बिकॉज अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर अँड व्हॉट अ फंटास्टिक मॅच. मजा आहे सामन्यामध्ये. तुषार पाटील याच्यासाठी हेमंत दादांची पुन्हा ATM उघडली. 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी. क्या बात है. 100 बढ़कर एक नजराना. मराठी संगीत, मराठी गीत आपण ऐकतोय. ओ ब्युटिफुल शॉट मध्ये चांगला बॅकअप. ओ चांगला फटका, मात्र मिळणार ते एकच धाव. एखाद्या फारसा आकार येणार नाहीये. तपस्या यांच्याकडनं तुषारसाठी प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. स्वागत आहे तपस्या तुझं देखील. आजची मुलं उद्याचं भविष्य आणि उद्याची भारताची नवीन पिढी. 2 षटकाची सांगता अल्पेश आम्हाला सांगतील. एकूण धावा दाखल करतोय अल्पेश. 20 धावा. 2 षटकाची सांगता. पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये देखील 10, एकूण 20 धावा. आणि ही सरासरी कायम राहते. 40 धावा पाहायला मिळतील तपस्या पाटील हिच्याकडनं. प्रत्येक षटका चौकारासाठी एकूण तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. मजा येईल सामन्यामध्ये. हा सामना देखील फाईट होईल. गोलंदाज तयार. ओ व्हाट अ शॉट, ग्रेट टायमिंग, फंटास्टिक स्ट्रोक.
हर्षा बॅटमध्ये निघाला. अजून एक चांगला फटका, मात्र बॅकअप चांगला होता, फिल्डिंग चांगली झाली, मात्र 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धाबा मिळणार. 2 धाब्यांच्या मध्ये केला वेगानं आकार येतोय. 26 धाबा दापलकावरती. 30 षटक मार्गस्थ असताना टॉस हरून फलंदाजी करताना सीताराम स्पोर्ट्स या संघाला इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. श्रेया स्टार संघानं टॉस जिंकून फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तिसऱ्या पंचानं रेफर केलंय. हिट विकेट चेक करायचंय. यस, पंचांना डाऊट आहे की बॅट स्टंपला लागली की नाहीये, हिट विकेट झाला की नाहीये. खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चर्चा स्पर्धेची, ती म्हणजे GPL गोलगाव प्रीमियर लीग 2025 पर्वाची. नॉट आउट. यस, अल्पेश धाबा दापलकावरती. पंच या चेंडू याच्यावरती धाबा किती आल्यात? 1 2. यस, 26. आता किती धावा लिहू? 26 धाबा दापलकावरती. नो बॉलचा इशारा. नो बॉल, नो बॉल, नो बॉल फार महत्वाचे असतात. अंडरम क्रिकेटमध्ये तुमचा कंट्रोल, तुमची लाईन फार महत्वाची आहे, ती तुम्हाला मेंटेन करणं गरजेचं आहे. 27 धाबा. हिट केला गॅपमध्ये, चांगलं बॅकअप. ओ ब्युटिफुल फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. हा एक्सलंट फिल्डिंगचा दर्जा आणि काय टाल्यांचा कडकडाट झाला एका फिल्डिंगसाठी. हे मोटिवेशन आहे, हे प्रोत्साहन आहे. 28 धाबा. ओ मिसफील्ड, चौकार येतोय. 32 धाबा. चांगला हिट, चांगला हिट केलाय. फलंदाज फिट आहे आणि चांगला हिट मारतोय. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न आणि पंचानं फटा सांगितलंय नॉट आउट. 32 धाबा. गुड डिलिव्हरी. चौकार मारल्यानंतर फलंदाजाला बीट करणं, डॉट चेंडू फेकणं अग्निपरीक्षा असते आणि त्या अग्निपरीक्षेला सामोरे गेले गोलंदाज. वंडरफुल कमबॅक. 32 वरती 2 गडी बाद. ऑन साइडला मिळणार एकच धाव. सरळ चेंडू हातामध्ये आणि एखाद्या धावचे केला आकार येतोय. तो 33 वरती षटकाची झाली सांगता. 2 षटकामध्ये 20 आणि नंतर आता मात्र 33. पुढचा शेवटचा सामना मायरा इंडियन्स वर्सेस यझिल टायगर. चला टॉस साठी लगेच यायचं आपण. शेवटचा सामना आजच्या रात्रीतील. वाजले ते 11:55 मिनिटं. वेल मॅनेजमेंट, ग्रेट मॅनेजमेंट आणि चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. GPL पर्व दुसऱ्या स्पर्धेचं पहिल्या सीझन मध्ये ही स्पर्धा हिट झाली आणि या सीझन मध्ये सुपर हिट झाली स्पर्धा. कमी स्पर्धा असतात. 33 धावा. नो बॉलचा इशारा पंचाकडे झालाय. सिग्नलला नो बॉलचा 2 धावा मिळणार आणि 2 धावा बेगानं पूर्ण कर. 3 धावा मिळणार या चेंडूवरती. 3 धावसे 36 वरती जाणार. नो बॉलचा इशारा पंचाकडनं. 2+1 3 धावा. 36 धावा. गॅप मध्ये मिड विकेटला चांगला फटका. तुषारच्या बॅटमध्ये चौकार. अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखला जातो तुषार आणि तशी अटॅकिंग फलंदाजी करत असताना लेगस्टंपच्या बाहेर. आता मात्र पंचांचा चौकाराचा इशारा. चव्वेचाळीस धावा. 44. तुषारचं मी कौतुक करेन. तुषार मैदानाच्या चारही बाजूला धावा कुटतोय. मॅग्निफिसंट बॅटिंग आणि अटॅकिंग क्रिकेटसाठी तो ओळखला जातोय. जबरदस्त बॅटिंग. 44 धावा. 50+ होतील. तुषारनं फटके मारलेत, चौकार देखील भरपूर मारलेत. मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये फटकेबाजी कुटत असताना आणि धावा त्यानं कुठल्यात आतापर्यंत भरपूर. हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज फलंदाबाद. एवढ्या फास्ट बँजोचं देखील कौतुक करूया आपण. एवढ्या फास्ट ते म्युझिक मॅच करणं, एवढ्या फास्ट ते म्युझिक संपवणं, खरोखरच त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. आणि आमच्या DJ मास्टर त्याचं देखील कौतुक. तुषारनं खूप चांगली फटकेबाजी केली, तो बाद झालाय. आणि नवीन फलंदाज
निखिल आलाय फुल टॉस चौकानं सुरुवात करतोय. अठ्ठेचाळीस धावा जास्त धावा पाहायला मिळतील या सामन्यामध्ये असं वाटतंय. कारण वेगा धावांचा वेग जेवढा वाऱ्याचा वेग तेवढा धावांचा वेग सुसाट वेग आहे धावांचा. धावसंख्या 49 एक अजून वाढणार 49. फुल टॉस अंडरम बॉक्स स्टाईलचा फटका असाच असतो आणि याचबरोबर 50 धावा पलकावरती. अप्रतिम अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम बघू शकाल एलईडी स्क्रीन तदनंतर संपूर्ण लोगो लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण एसके एंटरटेनमेंट येस प्रोफेशनल लाईन कशी असावी याचं उज्वंत उदाहरण दाखवलंय एसके एंटरटेनमेंटचं. कारण ज्या पद्धतीने लोगो आहे त्यांचा ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यामध्ये त्यांची लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्याची पद्धत ती अप्रतिम अप्रतिम. आधुनिक क्रिकेट कसं असावं ते लोकांसमोर कसं त्याचं ग्लॅमर उभं करावं आणि ते लोकांसमोर कसं ठेवावं याचं उत्तम उदाहरण दाखवलं एसके एंटरटेनमेंट. तुमचं देखील मनापासून आभार. येस टॉस करूया आपण सुभाष सर. मायरा इंडियन आणि यजील टायगर शेवटचा सामना. तर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अरुण पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत आणि राम मडवी तसेच पंडित पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. थँक्यू डीजे थँक्यू डीजे डीजे. टॉस आपण इथे करत आहोत. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना मायरा इंडियन विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. काटा कॉल आहे मायरा इंडियन संघाच्या संघनायकाचा. मात्र छापा आलेला टॉस जिंकलं एक्सिट टायगर संघाच्या संघनायकाने. मला विनंती असेल का आपण टॉचविन संघनायकाला ही कोल्ड्रिंक द्यायचे हे आपण पाहू शकता. आणि आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्याय पिढ्याची सोय वाढवायची आहे. जास्त वेळ मी घेणार नाही फक्त निर्णय आपण जाणून घेणार आहोत. तपस्या 11 संघ ज्यांच्या नावाने आपण बोलतोय तपस्या नक्कीच आपण पाहत आहोत. टॉस आपण जिंकले निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मायरा इंडियन संघ आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातोय पुन्हा एकदा टॉस बॉक्सवरून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये बैक टू कॉम बॉक्स मचिंद्र पाटिल सर. शुक्रिया शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया. 51 का लक्ष्य का पीछा कर रहे इस मैदान पर बहुत ही बड़ा मुकाबला. सभी का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे. 4 ओवर का मुकाबला और ये मुकाबला होगा इसके बाद अंतिम मुकाबला खेला जाएगा. आप देख पा रहे बहुत ही बड़ी प्रतियोगिता. सभी का स्वागत है. बहुत ही बढ़िया ये क्रिकेट का दौरान पहली गेंद डॉट यहाँ पर बैकवर्ड पर जाकर खेल दिया. 1 रन जरूर मिलेगी. 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता. फुल स्कोर में इजाफा. सुहानी रात सुहाना सफर यादगार सफर के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई. लम्हा काफी खूबसूरत है और खूबसूरत वादियों के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई. अलम काफी शानदार रहा प्रतियोगिता का. पहली गेंद पर सिंगल और या आउट यास आउट. अंपायर की उंगली आसमान को दिखाते हुए. आसमान साफ सुथरा बारिश की संभावना नहीं है लेकिन खूबसूरत चांद हमारे सर पर. है 51 का लक्ष्य मैदान पर. ये हमारे कमेटी बॉक्स में मचिंद्र पाटिल और हमारे अंपायर इस समय बेहतर स्कोरिंग की भूमिका अदा करते हुए उनका भी स्वागत है. बहुत ही बढ़िया इसके एंटरटेनमेंट का ये लाइव टेलीकास्ट हम देख पा रहे. साफ सुथरा सीधा प्रसारण यहाँ पर किया जा रहा है इस मैदान से. जो दर्शक हम यूट्यूब के जरिए देख पा रहे सभी का स्वागत है. आपने जो सहयोग प्रतियोगिता के लिए दिया आपका हम दिल की गहराई से इस्तेकबाल करना चाहेंगे. 51 का लक्ष्य का पीछा करते हुए इस बीच ये गेंद टीम का स्कोर 1 रन और विट्टी गिरी यहाँ पर 1.
स्वीप करना चाहते थे, समय काफी कम मिला। विकेट कीपर गेंद के पीछे, अंपायर ने यहां पर कहा कि नॉट आउट। पैनी निगाह से अंपायर ने देखा, जैसे कि यहां पर देखा कि बल्लेबाज के बल्ला ग्राउंडिंग कर चुका है और अंपायर ने कहा कि नॉट आउट, 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ इक्का दुक्का से 2 स्कोर, टीम का स्कोर बढ़ता हुआ। काफी बढ़िया माहौल, शानदार लम्हा और कुछ शानदार लम्हों के साथ प्रतियोगिता आगे बढ़ती हुई। यादगार सफर रहा प्रतियोगिता का। इस बार भी कोई मौका नहीं है। नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा अंपायर की ओर से। और ये देखिए, फिलहाल तो डगआउट में माहौल शांत है, चिंता की रेखा है। रन बढ़ेंगे यहाँ पर 1 से आगे बढ़ता हुआ स्कोर 3 पर पहुंचता हुआ। स्वीप करना चाहते थे, समय नहीं मिला, बल्लेबाज का डॉट की समाप्ति। ये बीच बीच में जो हवा यहाँ पर हमें छू रही है हमारे बदन को, ये भी ठंडे का एहसास दिला रही है। कट कर दिया, गैप में खेलने की तमन्ना थी। एक्स्ट्रा कवर के रीजन में मिलेंगे यहाँ पर रन, सीमा पर 4 रन, 4 रन यहाँ से मिलेंगे। 4 के बदौलत टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 4 से 7 पर पहुंचता हुआ। हमारे अंपायर इस प्रतियोगिता में संदीप पाटिल सर, राहुल पाटिल सर और दिनेश भामरे सर, तीनों का काफी बड़ा योगदान रहा इस प्रतियोगिता में। आपका भी स्वागत है। क्योंकि अंपायर की निगाह पैनी होती है, काजल लगाकर, सुरमा लगाकर, तेल लगाकर अंपायर की भूमिका अदा करनी पड़ती है उनको, और वो अंपायर का सही किरदार निभाए प्रतियोगिता में, उनका भी हम दिल के गहराई से इस्तेमाल करना चाहेंगे। और का समापन, टीम का स्कोर 1 ओवर के समाप्ति के बाद महज 8 रन। 51 का लक्ष्य दिल्ली दूर है। अब गेम प्लानिंग करते हुए तुषार की लाजवाब बल्लेबाजी, उनकी कप्तानी, उनके कप्तान में टीम उतर चुकी। 51 का लक्ष्य पार करना है और इस लक्ष्य का पीछा करते हुए अब तक तो ये टीम स्कोर नहीं पहुंचा पा रही है। टीम का स्कोर है मैच 8 रन। मजा आएगा। ये हमारे वीआईपी डाइस काफी खूबसूरत लम्हों के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई, वादिया खूबसूरत लम्हों के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई। पूरे महाराष्ट्र में सुर्खियों में रहने वाली यह प्रतियोगिता जीपीएल 2025 का शानदार अध्याय दूसरा इस प्रतियोगिता का खेला जा रहा है। सभी की निगाह बीच मैदान पर, और जो दर्शक यूट्यूब के जरिए में देख पा रहे, स्वागत है, बने रहना हमारे साथ अंत तक प्रतियोगिता में। प्रेम के लिए ये एक बढ़िया संदेश था। गेंद सीमा पर 4 रन। आमच्या नावाची चर्चा सांगतोय तुम्हाला, ये हो कुठं कुठे आमच्या नावाची चर्चा सांगतोय। लाजवाब शॉट, क्या कमाल की नजाकत। इस शॉट में एक और बढ़िया स्ट्रोक, एक और बढ़िया हिट, सीमा पर 4 रन। तुम्हाला ये हो कुठं कुठे गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय, बघावं तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव। संजय मंडवी, क्या लाजवाब बल्लेबाजी। लगातार 2 चौके लगाने के बाद होश ठिकाने लगा दिए गेंदबाज के। बैकफुट पर जाकर संयम रखते हुए एक और तीसरा चौका, लगातार 3 चौके। वाह भाई वाह, लाजवाब बल्लेबाजी। गाजतंय बघावं तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय बघा। संजय मडवी टीम के ऑनर है और क्या खेल भी कर रहे हैं। और एक बार जोरदार तालियां संजय के लिए। 4 गेंदे 4 चौके। वाह भाई वाह, यादगार पारी, ये कभी ना भूलने वाली उनकी शानदार पारी। इस पारी को हम याद रखेंगे। लाजवाब बल्लेबाजी, 4 गेंदे 4 चौके, न भूतो न भविष्य इस प्रतियोगिता की शान शौकत बढ़ाते हुए। लेकिन इस बार फंसे, लालच बड़ी बला कहा जाती है, और ये लालच थी उनके मन में। एक और चौका लगा है और लालच में विकेट खो दे। बड़ा विकेट मैदान से बाहर, तूफानी पारी थम चुकी यहाँ पर। गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय, बघावं तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय, बघावं तिथं तिथं गोलगाव प्रीमियर लीग नाव गाजतंय। संजय के आउट होने के बाद आखिरकार कप्तान ने ठंडी सांस ली। तुषार समझा बुझाकर गेंदबाज को गेंदबाज करने के लिए बोल रहे हैं। 20 रन यहाँ पर टीम का स्कोर। फ्रंट फुट पर बल्लेबाज 24 के ओवर, माफ कीजिए 24 टीम का स्कोर है, और यहाँ से 1 रन जरूर मिलेगा। टीम का स्कोर 25। अभी भी 26 रन की दरकरार है। 12 गेंदे 26 की आवश्यकता। अब आएगा खेल का मजा। कहीं भी मत जाना, देखते रहना अंत तक इस मुकाबले को, क्योंकि ये मुकाबला आपके होश उड़ाएगा, ये मुकाबला पसीने से तरबदर करेगा, और ये मुकाबला झंझर कर रख देगा, आपके दिमाग को सुन करेगा मुकाबला। इतना आसान नहीं है मुकाबला। 12 गेंदे 26। तुषार आते हुए स्वयं कप्तान गेंदबाज का यहाँ पर विकल्प उन्होंने स्वयं को चुना है कि अच्छी गेंदबाजी कर पाएंगे या नहीं, इसका भी विवरण देंगे। 12 गेंदे 26 की आवश्यकता। इस बार अंदर आती हुई गेंद, कट कर दिया इस गेंद को, सीमा पार 4 रन।
एक और बड़ा हिट, एक और बड़ा माहौल। अब 11 गेंदे 22 की आवश्यकता। देखे जरा किसमें कितना दम है और कौन बनेगा जीत का शहंशाह, कौन लहराएगा जीत का परचम। लेग स्टंप से बाहर अंपायर ने किया वाइड का इशारा, यानी कि 11 गेंदे 21 की दरकरार। अभी भी माहौल बन सकता है। गैप में खेला हुआ शॉट, एक और बढ़िया हिट, 4 रन मिलेंगे, सीधा 4 रन। 10 गेंदे, अब समीकरण बनेगा 21 की आवश्यकता थी, अब यहां पर बनेंगे 17 की आवश्यकता। 17 का खतरा अभी भी मंडरा रहा है, जीत का सपना अभी भी आंखों में है, लेकिन खौफ भी है। अच्छा कैच तुषार की ओर से, बड़ा विकेट मैदान से बाहर। 9 गेंदे 17 की आवश्यकता। शुक्र डीजे 9 गेंदे 17 की आवश्यकता। 17 का खतरा अभी भी मंडरा रहा है। डरना मना है, जो डर गया सो हार गया। डर के आगे जीत है, डरना मना है मैदान पर। 9 गेंदे 17 की आवश्यकता और ये क्लीन बॉल, एक और बढ़िया विकेट। वाह भाई वाह, तुषार ने तो फासा बदल दिया और मुकाबले को वापसी दिलाई डीजे। वापसी, जीत का सपना अधिकार ने, कप्तान है और बल्लेबाजी अच्छी की थी, अब गेंदबाजी भी अच्छी कर रहे हैं, अपने तेवर जोहर दिखाते हुए। 7 गेंदे 17 की आवश्यकता। इस बार बैकवर्ड पर जाकर दी शादी गेंद को मिलेगा केवल 1 ही रन, 1 से कुछ नहीं होगा और आप समीकरण बनेगा 6 गेंदे 16 की आवश्यकता। क्या इस मुकाबले को श्रेया स्टार जीत पाएगी या फिर सीताराम स्पोर्ट्स इस मुकाबले को जीतकर जीत का परचम लहराएगी। बहुत ही बढ़िया माहौल और बहुत ही बड़ा मुकाबला। ऐसे लग रहा है कि आईपीएल की हम कमेंट्री कर रहे हैं, इस प्रकार का माहौल मैदान पर बना है। सुहानी शान, सुहाना सफर और कभी न भूलने वाला यादगार सफर। इस खूबसूरत रात में, ये रात खूबसूरत जवान बन चुकी है और खूबसूरत रात में हम आपके साथ हैं। 6 गेंदे 16 की आवश्यकता। मजा आएगा खेल का। अंतिम चरण में मुकाबला, ये देखिए दोनों बल्लेबाज एक ही एंड पर, खतरा और डॉट गेंद। ये ऐसी स्ट्राइक आप चेंज नहीं कर सकते नियमों के मुताबिक। नियम काफी यहाँ पर संगीन है और काफी शानदार मुकाबला। अब 5 गेंदे 16 की आवश्यकता। क्या 16 का डोला या 44 की छाती, ये भी होगा मैदान पर। मजा आ रहा है खेल का, खेल उफान पर है। हर मुकाबले की चर्चा काफी बड़ी हो रही है मैदान पर, होनी भी चाहिए क्योंकि खर्चा भी काफी है प्रतियोगिता का, तो चर्चा तो होगा। 5 गेंदे 16 की आवश्यकता। अब आएगा मजा। हॉर्न साइड में खेलने की चाहत रखी, गैप में अंपायर का इशारा, नो बॉल का और मिलेंगे 4, मिलेंगे 5 रन। डीजे
लग रहा है कि आईपीएल का फाइनल का मुकाबला खेला जा रहा है। इस प्रकार का माहौल मैदान पर बन चुका है। 3 गेंदे 11, अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर कहां मिलेगा, क्योंकि आप 3 गेंद में 11 बनाने हैं तो 3 गेंद में 3 चौके लगाने होंगे, क्योंकि छक्का लगाना मुश्किल नहीं, नामुमकिन है, क्योंकि छक्का लगाएंगे तो आउट दिए जाओगे आपको। तो यहां पर यह फैसला होगा, 3 गेंदे 11 की आवश्यकता। अगर मुकाबला टाई होगा तो सुपर ओवर फुल टॉस, लेकिन गेंद कहां थी और कहां पहुंची, और विकेट मिलेगा यहां पर। जी हां, विकेट प्राप्त किया जाएगा। डीजे 2 गेंदे 10 की आवश्यकता। दस रन की आवश्यकता, और इसी के साथ एक और विकेट। वाह भाई वाह, क्या लाजवाब मुकाबला। इसे कहते हैं शेर के मुंह से निवाला छीलना, क्योंकि मुकाबला आसान सा था बल्लेबाजी करने वाली टीम के पास, लेकिन जैसे तुषार ने गेंदबाजी की उन्होंने अपनी टीम को वापसी दिलाई। और ये हमारा कॉमेडी बॉक्स है, स्वागत है सभी का। 1 गेंद 10 की आवश्यकता। क्या मजा आया, क्या माहौल था, और क्या गर्माहट भरी माहौल हुआ, और क्या गर्मा गर्म मुकाबला हुआ, क्योंकि इस मुकाबले को लेकर चर्चा काफी गर्म थी। और ये शानदार जीत तुषार की और तुषार कंपनी की, और ये 51